नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा झालेली आहे, त्याचबरोबर आन्सर की सुद्धा आलेली आहे आणि आन्सर की आल्यानंतर सगळ्यांची उत्सुकता असते की आपला जो कट ऑफ आहे तो किती असेल. आता आपण एक्सपेक्टेड कट ऑफ बद्दल चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर आयोगाने काही जे क्वेश्चन आहेत त्याचे उत्तरे जे आहेत अपेक्षित होते, परंतु ते त्यांनी चुकीचे दिलेले आहेत. त्याचबरोबर काही क्वेश्चन हॅश सुद्धा होऊ शकतात. ते नेमकं क्वेश्चन कोणते आहेत आणि कोणते चेंज होऊ शकतात याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कट ऑफच्या बद्दल सुद्धा आपण चर्चा करू, परंतु त्या अगोदर आपल्याला जे क्वेश्चन हॅश झालेले आहेत किंवा या ठिकाणी जे क्वेश्चन चेंज होऊ शकतात. पहिला क्वेश्चन आहे जो महिला आयोगाच्या बाबतीमध्ये आहे, तर यामध्ये याचं अपेक्षित उत्तर 1992 असायला पाहिजे. वेबसाईट असेल, इव्हन आयोगानं सुद्धा ऑलरेडी अनेक वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, त्यामुळं हा क्वेश्चन डेफिनेटली चेंज होणार आहे. त्यानंतर हा एक क्वेश्चन चेंज होईल. त्यानंतर जीडीआयचा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी चेंज होणार आहे, कारण जीडीआय जो आहे तो या ठिकाणी फक्त 3 पॅरामीटर्सवर चालत असतो. जर यूएनडीपीचा जर इंडेक्स पाहिला किंवा या ठिकाणी तो जो इंडेक्स आहे तो जीडीआय मध्ये फक्त 3 पॅरामीटर असतात आणि या ठिकाणी 4 पॅरामीटर दिले. 4 पॅरामीटर जे आहे ते या ठिकाणी जेंडर इनइक्वालिटी इंडेक्सचे असतात. ठीक आहे, त्यामुळं हा क्वेश्चन जो आहे याचं उत्तर अपेक्षित 4 असायला पाहिजे, किंवा जर वरती 4 हे दिलेले असतील तर खाली सुद्धा 4च दिलेले आहे. त्यामुळे बोथ जे सेंटेन्स आहे ते रॉंग असायला पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सुद्धा डेफिनेटली चेंज होईल. तर हे झाले 2 की एक्सपेक्टेड आहे की ह्याचं उत्तर त्यांनी चेंज करायलाच पाहिजे. तर त्यानंतर दुसरे जे 2 क्वेश्चन आहेत जे या ठिकाणी हॅश होऊ शकतात. एक आहे राजस्थान, तर साक्षरतेच्या बाबतीमध्ये तिथे प्रश्न विचारलेला आहे आणि सर्वाधिक साक्षरता जी आहे ती कमी कोणती आहे, सर्वात कमी असं विचारलेलं आहे. तसं पाहिलं तर या ठिकाणी काय असायला पाहिजे, इथं बिहार असायला पाहिजे. ठीक आहे, परंतु इथं राजस्थान दिले, त्यामुळं हा क्वेश्चन डेफिनेटली हॅश होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर ग्लोबल पीस इंडेक्स आहे, त्यामध्ये रँकिंग जी आहे हे चुकलेली आहे. तो ग्लोबल पीस इंडेक्स हा सुद्धा काय आहे, तर हा सुद्धा या ठिकाणी हॅश होऊ शकतो. ठीक आहे, तर हे झाले की पेपरमध्ये कोणते चेंजेस होऊ शकतात त्याबद्दल. आता सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की तो म्हणजे, आता तुम्ही अभ्यासाच्या तयारीला सुद्धा लागलेला असाल किंवा ठिकाणी म्हणजे तयारीला सुरुवात करत असाल, तर आपला पेपर झालेला आहे. आता आपल्या हातामध्ये कुठलीही गोष्ट नाही, फक्त आता आपल्या हातामध्ये काय आहे तर मेन्स आहे. ठीक आहे, मुख्य परीक्षा आहे आणि फर्स्ट ही मुख्य परीक्षा आहे जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर आधारित आहे. या परीक्षेची डिमांड आहे रायटिंग. ज्याची रायटिंग चांगली असणार आहे डेफिनेटली तो इतरांपेक्षा पुढे असणार आहे. त्यामुळं टाइम न हे वेस्ट करता तुम्ही या ठिकाणी तयारीला लागणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे की तुम्ही जे विद्यार्थी 2025ला मेन्स देणार आहेत, ओके, आणि त्याचबरोबर दुसरा असा एक ग्रुप आहे, ठीक आहे, की ज्याला समजा आपण की जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ आपण डिस्कस करणार आहोत त्या ह्याच्यापेक्षा ज्यांना या ठिकाणी कमी मार्क पडलेले आहेत, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी पण एक सुवर्ण संधी आहे. ते म्हणजे 2026, कारण 2026 ची परीक्षा ही या ठिकाणी मेन्स जी आहे ऑक्टोबरला होणार आहे. ह्याची जी मेन्स आहे ती 24 मार्चला होणार आहे. त्यामुळं 26 वाले आणि 25 वाले दोघांचाही जो काही टाइम आहे किंवा जो काही सध्याचा क्रुशियल जो टाइम आपण त्याला म्हणू मेन्ससाठी, तो टाइम म्हणजे आत्ताचा आहे. तो म्हणजे नोव्हेंबर पासून ते या ठिकाणी फेब्रुवारी एंड पर्यंत मेन्स करणं हे गरजेचं आहे. म्हणजे ज्यांना 2025 मध्ये पोस्ट किंवा जे याच्यामध्ये क्वालिफाय होतील मेन्ससाठी ते तर आहेतच, परंतु 26 वाल्यांसाठी सुद्धा मस्ट आहे. बिकॉज काय आहे, एवढाच टाइम आहे तुमच्याकडं मेन्सचं प्रिपरेशन करायला, कारण त्यानंतर सुद्धा तुम्हाला परत 4च महिने भेटणार आहेत. त्यामुळं आता तुम्ही जीएसचं प्रिपरेशन करा. त्याचबरोबर या ठिकाणी ऑप्शनल आपला कंपल्सरी करणं गरजेचं आहे. ओके, ऑप्शनल, मग तो तुमचा कोणताही ऑप्शनल असू द्या, तुम्ही कोणताही ऑप्शनल निवडलेला असू द्या, तो ऑप्शनल पेपर 1 पेपर 2 500 मार्काची पूर्ण तयारी चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, कारण हाच टाइम आहे. ठीक आहे, तर हे दोन्हीही विद्यार्थ्यांसाठी जे 25ला असतील किंवा 26ला असतील. ठीक आहे, आता कट ऑफच्या बाबतीत जर विचार केला तर 2024 मध्ये 117 कट ऑफ होता. आपण जनरली ओपनचा विचार करू, 117 मार्क होता. आता हा 117 हा या ठिकाणी जो पेपर होता, हा पेपर या ठिकाणी खूप सोपा होता. म्हणजे पूर्वीच्या ह्याच्यापेक्षा तो जो पेपर आहे तो या ठिकाणी की सोपा म्हणण्यापेक्षा काय आहे किंवा की इतर म्हणजे पूर्वी झालेल्या एक्झामपेक्षा तो सोपा होता. त्यामुळे या ठिकाणी तो जो कट ऑफ आहे तो हायर गेला होता. आणि
या वर्षीचा जो पेपर बघितला तो खूप हार्ड होता. म्हणजे जे विद्यार्थी UPSCचं प्रिपरेशन करत होते त्यांनी MPSC दिल्या, ओके, त्यांच्यासाठी सुद्धा तो हार्ड होता. आणि युजली MPSC करणारे विद्यार्थी जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा हार्ड होता. ठीक आहे, बॅलन्स पेपर होता. त्यामुळं पेपर हा काही इझी नव्हता. तर यामध्ये या परीक्षेमध्ये किंवा या फर्स्ट आन्सर कीनुसार ज्यांना साधारण 108+ मार्क आहेत, ओके, जे 108+ आहेत, आपण ओपनचा विचार करू, 108+ ज्यांना आहेत त्यांनी डेफिनेटली कुठलाही विचार न करता, सेकंड कीचा वेट न करता तुम्ही मेन्ससाठी प्रिपेअर होणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये कुठलाही संदेह नसावा. कारण काय आहे की आता तुम्हाला कुठलाही वे नाही. तर यामध्ये 108 जो आहे तो या ठिकाणी, कारण विद्यार्थी पण कमी आहेत, गोल्डन चान्स आहे, त्यामुळे तुम्ही 108+ वाले जे आहे त्यांनी या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचंच आहे. आणि यामध्ये ज्यांना ह्याच्यापेक्षा कमी असतील त्यांनी सुद्धा करा. बिकॉज काय आहे, यामध्ये त्यांना सुद्धा 2026ला द्यायचीच आहे. ओके, आता आपल्याला DC DYSP व्हायचंच आहे. पोस्ट या ठिकाणी राज्यसेवेतून काढायचं असेल तर पर्याय नाही. देर इज नो एक्सक्युजेस. तुम्हाला सध्याचा जो काही टाइम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हा टाइम जर गेला तर 26चा सुद्धा चान्स जाईल. त्यामुळं सध्याच्या टाइममध्ये या ठिकाणी ज्यांना 108 आहेत त्यांनी फुल्ली 100% डिवोशन देऊन GS त्याचबरोबर या ठिकाणी ऑप्शनल जर केला नसेल तर या ठिकाणी प्रिपेअर करायला सुरुवात करा. कारण तुम्हाला पहिली परीक्षा आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित टाइम दिलेला आहे. 4.5 महिने आपल्या हातामध्ये आहेत. तर या 4.5 महिन्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही जरी आतापर्यंत जरी मेन्स काही केलं नसेल तरी सुद्धा या ठिकाणी ह्या 4.5 महिन्यामध्ये होऊ शकतं. या विश्वासानं तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपला एक्सपेक्टेड कट ऑफ आहे 108. आता पुढे हे आपल्याकडं लक्षवेध बॅच आपण लॉन्च केलेली आहे. जे डेमो लेक्चर सुद्धा यूट्यूबला त्याचबरोबर आपल्या ॲपला सुरू आहेत. अगदी माफक शुल्क आहे. आणि यामध्ये जी टीम तुम्हाला शिकवत आहे, ज्यांना UPSCचा इंटरव्ह्यूचा अनुभव आहे, मेन्सचा अनुभव आहे, तेच लोक तुम्हाला फीडबॅक देण्यासाठी किंवा या ठिकाणी तुम्हाला टीचिंग करण्यासाठी, लेक्चर घेण्यासाठी अवेलेबल आहेत. त्यामुळं या ठिकाणी इथं सुद्धा तुम्हाला डेमो लेक्चर्स पाहिजे आहेत. आणि सध्या ॲडमिशन सुरू आहेत. कुठलाही टाइम वेळ न घालता तुम्ही या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ऑप्शनल, आपल्याकडं सोशियोलॉजी ऑप्शनल अवेलेबल आहे. तो इंग्लिश मीडियम त्याचबरोबर मराठी मीडियम. माझ्याकडे मराठी मीडियम आहे, त्याचबरोबर प्रियंका मॅडम यांच्याकडे इंग्लिश मीडियम आहे. तर दोन्हीही भाषेमध्ये तुम्ही सोशियोलॉजी हा जो पेपर आहे लिहू शकता. कुठलंही सिंगल पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं नाही. ओके, तुम्हाला या ठिकाणी ह्या दोन्ही बॅचेसमध्ये आम्ही सर्व गोष्टी प्रोव्हाइड करू. तुम्हाला या ठिकाणी सर्व नोट्स प्रोव्हाइड करू, सर्व टीचिंग असेल. आणि यामध्ये पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे 2.5 ते 3 महिन्यामध्ये पेपर 1 पेपर 2 दोन्हीही या ठिकाणी अपलोड होतील. सध्या पेपर 1चं या ठिकाणी लेक्चर सुरू आहेत. ते या ठिकाणी तुम्हाला आपण अपलोड करू किंवा व्हिडिओ स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि इव्हन डेमो सुद्धा बघा. त्याचबरोबर PDF जे आहे नोट्सच्या सुद्धा डेमो पहा आणि त्यानंतरच तुम्ही इनरोल करा. आणि विशेष अजून की आपण या ठिकाणी अर्ली बर्डसाठी 50% ऑफ ठेवलेला आहे. मग ह्याच्यामध्ये 2025 वाले विद्यार्थी 2026 वाल्यांनी सुद्धा प्रिपेअर करा. ओके, कालपासूनच या ठिकाणी ॲडमिशनला सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी ह्या दोन्ही बॅचेसला आपल्याला मिळत आहे. त्यामुळं आधी डेमो पहा, त्याचबरोबर डेमो PDF पहा. ओके, कशा नोट्स आम्ही प्रोव्हाइड करतो, त्यानंतरच या ठिकाणी ह्या बॅचला जॉईन करायचं आहे. तर या सर्व बाबीसाठी, बॅचेससाठी, त्याचबरोबर इतर बाबीसाठी तुम्ही डायरेक्शन अकॅडमीचं खाली लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करू शकता. आणि तुम्हाला येणाऱ्या मेन्ससाठी सगळ्यांना शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. थँक्यू.